Next example is again from board exam, that is October 1981. Now look at the example. A flywheel of mass 2 kg has radius of gyration 0.2 meter. म्हणजे मास दिलंय तुम्हाला 2 किलोग्रॅम, रेडियस ऑफ गायरेशन मीन्स के दिलंय 0.2 मीटर. कॅल्क्युलेट द कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन व्हेन इट मेक्स 5 रिव्होल्यूशन पर सेकंड. आपल्याला कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन काढायची आहे जेव्हा त्याची फ्रिक्वेन्सी 5 RPS असते तेव्हा, म्हणजे एन इज गिवन 5 RPS. मग आता कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन काढण्यासाठी आपल्याला एम दिलं आहे, के दिलं आहे आणि एन दिलं आहे. मग कोणता फॉर्म्युला वापरणार आपण कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनचा? कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, हाफ आय ओमेगा स्क्वेअर. पण मोमेंट ऑफ इनर्शियाला आपण के मध्ये रिप्रेझेंट करू शकतो, म्हणजे रेडियस ऑफ गायरेशनमध्ये कन्वर्ट करू शकतो. कसं? तर आयच्या ऐवजी एम के स्क्वेअर घेता येतं आपल्याला. आणि ओमेगाला म्हणजे अँग्युलर वेलॉसिटीला फ्रिक्वेन्सीमध्ये कन्वर्ट करता येतं. कसं कन्वर्ट करता येतं? ओमेगा इज 2πn. सो प्लेस दिस व्हॅल्यूज इन प्लेस ऑफ आय अँड ओमेगा. सो कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन बिकम्स हाफ mk square 4pi square n square. Put the values. m is 2, k square means 0.04, 4 pi square means 9.87, n square means 25 upon 2. 2 get cancelled, so it is 4 into 9.87, so it is 39.48 joule. So kinetic energy of rotation of that flywheel is found to be 39.48 joule. Next example. Determine kinetic energy of rotation of dish rotating with a speed 60 rpm about an axis passing through a point on its circumference and perpendicular to the plane. म्हणजे ती डिश कोणत्या ॲक्सिस भोवती फिरत आहे? ट्रान्सवर्स टँजंट, बरोबर आहे का? पॉइंट ऑन इट्स सर्कम्फरन्स अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन या ॲक्सिस भोवती फिरत आहे, म्हणजेच ट्रान्सवर्स टँजंट ॲक्सिस भोवती फिरत आहे. द सर्क्युलर डिश हॅज मास 5 किलोग्रॅम and radius 1 meter. Mass is given 5 kilogram, radius is given 1 meter. Frequency, rotation frequency is 60 rpm means 1 RPS, and you have to find kinetic energy of rotation. ऑक्टोबर 1992 च्या बोर्ड एक्झाममध्ये विचारलेलं हे एक्झाम्पल आहे. सो वी हॅव टू फाइंड कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन अँड अगेन द सेम m, r and n is given. So kinetic energy of rotation is given by the formula I is equal to half I omega square. Now the moment of inertia of that dish about transverse tangent axis काय फॉर्म्युला आहे? 3/2 mr square. So replace this I by 3/2 mr square and omega by 2πn. So it becomes half 3/2 mr square 4pi square n square. So it becomes 2 झाला 4, 4 झाले cancel. So 3, m is 5, r square means 1, pi square means 9.87 and n square म्हणजे 1. So it is 15 into 9.87. So kinetic energy of rotation becomes 148.05 joules. So kinetic energy of rotation of dish is 148.05 joules. Next example. An energy of 500 joule is spent to increase the speed of wheel from 60 rpm to 240 rpm. म्हणजे आपण 500 जूल एनर्जी खर्च केली सो दॅट त्या व्हीलचा स्पीड हा 60 RPM ते 240 RPM एवढा वाढला. म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढली, म्हणजेच आपण जी एनर्जी सप्लाय केली ती एनर्जी कशासाठी वापरली गेली? कायनेटिक एनर्जी वाढवण्यासाठी. कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द व्हील. सो एनर्जी सप्लाइड मीन्स चेंज इन कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन इज 500 जूल. n1 इज 60 RPM मीन्स 1 RPS, n2 म्हणजे नंतरची फ्रिक्वेन्सी 240 RPM means 4 RPS. You have to find moment of inertia. So the energy supplied to increase the speed is, energy supplied is equal to change in kinetic energy of rotation. So change in kinetic energy of rotation is equal to half, म्हणजे final kinetic energy of rotation minus initial kinetic energy of rotation. Final kinetic energy of rotation कोणता फॉर्म्युला? हाफ I omega 2 स्क्वेअर. आणि इनिशियल कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन कोणता फॉर्म्युला? हाफ I omega 1 स्क्वेअर. मी इथे आयला सफिक्स का नाही दिला? कारण की फिरणारी बॉडी तीच आहे, त्याच ॲक्सिस भोवती फिरत आहे, म्हणून मोमेंट ऑफ इनर्शिया सारखाच असेल. सो चेंज इन कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन इज इक्वल टू हाफ आय ओमेगा 2च्या ऐवजी 4pi स्क्वेअर n2 स्क्वेअर घेतलं, म्हणजे 4pi स्क्वेअर आपल्याला कॉमन काढता येतं, ब्रॅकेटमध्ये n2 स्क्वेअर मायनस n1 स्क्वेअर. सो आय इज इक्वल टू 2 इंटू चेंज इन कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन अपॉन 4pi स्क्वेअर
in bracket n2 square minus n1 square. Now put the values. So 2 into change in kinetic energy of rotation means energy supplied is 500 upon 4 into 9.87 into n2 square minus n1 square म्हणजे 16 minus 1. So it becomes 50 upon 29.61, that is 1.688 kilogram meter square. लॉकचे कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता. नेक्स्ट एक्झाम्पल इज टेकन फ्रॉम बोर्ड एक्झाम, दॅट इज फेब्रुवारी 2006 एक्झाम. काय म्हटलं पहा, द कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन ऑफ बॉडी अबाउट अ गिव्हन ॲक्सिस इज 157 जूल. दिलेल्या ॲक्सिससाठी कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन दिले आपल्याला 157 जूल. सो कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन इज 157 जूल. इट्स अँग्युलर मोमेंटम अबाउट द सेम ॲक्सिस इज 12.5 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पर सेकंड. त्याच ॲक्सिससाठी अँग्युलर मोमेंटम पण आपल्याला दिलेली आहे 12.5 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पर सेकंड. सो एल इज गिवन 12.5 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पर सेकंड. फाइंड द फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशन ऑफ द बॉडी अँड मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द गिवन ॲक्सिस. तुम्हाला फ्रिक्वेन्सी पण काढायची त्या बॉडीची रोटेशनची आणि मोमेंट ऑफ इनर्शिया पण त्या बॉडीचा काढायचा आहे. मग आता आपण कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनचा फॉर्म्युला घेऊया आणि अँग्युलर मोमेंटमला कसं इंट्रोड्यूस करता येईल त्या कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनमध्ये त्याचा विचार करू. सो कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन इज हाफ आय ओमेगा स्क्वेअर. आपल्याला आय ओमेगाच्या ऐवजी एल लिहिता येतं. सो हाफ एल ओमेगा. सो ओमेगा विल बी इक्वल टू 2 इंटू कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन अपॉन एल. ओमेगा म्हणजेच 2 पाय एन. सो एन इज इक्वल टू 2 इंटू कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन अपॉन 2 पाय एल. 2 टू कॅन्सल होईल. कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन इज 157. पायची व्हॅल्यू 3.142 आणि एल इज 12.5. सो इट इज 157 अपॉन 3.142 इंटू 12.5. सॉल्व केलं याला तर ॲन्सर येतं 4. सो फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशन इज 4 हर्ट्स. हा झाला पहिला पार्ट. अँग्युलर मोमेंटम दिलेली होती, कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन आपल्याला दिलेली होती, त्याच्यावरनं आपण फ्रिक्वेन्सी काढली. ठीक आहे. मग आता या ठिकाणी सेकंड पार्ट आपल्याला द कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन इज हाफ आय ओमेगा स्क्वेअर मीन्स एल स्क्वेअर अपॉन ट्वाईस आहे. आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया पण काढायचा आहे, म्हणून अँग्युलर मोमेंटम माहिती आपल्याला, कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन माहिती असताना मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठी फॉर्म्युला आहे आपल्याकडे. कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन इज इक्वल टू एल स्क्वेअर अपॉन ट्वाईस आहे. फॉर्म्युला फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया बिकम्स एल स्क्वेअर अपॉन 2 इंटू कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन. सो एल स्क्वेअर मीन्स 12.5 इंटू 12.5 2 आणि कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन इज 157. सॉल्व केलं याला तर ॲन्सर मिळतं आपल्याला 0.4976 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. लॉकचे कॅल्क्युलेशन तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत, हे तुम्हाला माहितीच आहे. सो फ्रिक्वेन्सी इज फाउंड टू बी 4 हर्ट्स अँड मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी इज 0.4976 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. नेक्स्ट एक्झाम्पल इज टेकन फ्रॉम मार्च 1983 एक्झाम. Assuming Earth to be a sphere, calculate its moment of inertia about its own axis. अर्थला स्पियर कन्सिडर करा आणि त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया शोधा त्याच्या ॲक्सिस ऑफ रोटेशनसाठी. इफ द अँग्युलर वेलॉसिटी ऑफ अर्थ इज 7.3 इंटू 10⁻⁵ रॅडियन पर सेकंड. अर्थची अँग्युलर वेलॉसिटी आपल्याला दिली आहे स्वतःभोवती स्पिन मोशनची 7.3 इंटू 10⁻⁵ रॅडियन पर सेकंड. कॅल्क्युलेट द कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन ऑफ द अर्थ. तर अर्थची कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन आपल्याला शोधायची आहे. पहिले आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढू अर्थचा आणि नंतर मग कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन शोधूया. सो आय वी हॅव टू फाइंड ओमेगा. अँग्युलर वेलॉसिटी ऑफ अर्थ इज गिवन 7.3 इंटू 10⁻⁵ रॅडियन पर सेकंड. स्वतःभोवतीची स्पिन मोशनची अँग्युलर वेलॉसिटी. वी हॅव टू फाइंड कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन अँड मास ऑफ द अर्थ अँड रेडियस ऑफ द अर्थ वी नो. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अर्थ. अर्थला आपण सॉलिड स्पियर कन्सिडर केलं आहे अबाउट इट्स ओन ॲक्सिस ऑफ रोटेशन. तर मोमेंट ऑफ इनर्शिया सॉलिड स्पियरचा असतो स्वतःच्या ॲक्सिस भोवती. फॉर्म्युला आहे आय इज इक्वल टू 2/5 mr². व्हॅल्यूज पुटअप करा. सो 2 m मीन्स 6 इंटू 10⁻24 किलोग्रॅम. r² मीन्स 6.4 इंटू 10⁻6 इंटू 6.4 इंटू 10⁻6 अपॉन 5. याला सॉल्व केलं, बघून घ्या. सॉल्व केल्यानंतर आपल्याला ॲन्सर मिळतं 9.831 इंटू 10⁻37 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. ओके. आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया मिळाला. आपल्याला कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन पण शोधायचं आहे. सो कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन ऑफ अर्थ इज हाफ आय ओमेगा स्क्वेअर. आता मोमेंट ऑफ इनर्शिया पण अर्थचा काढलेलाच आहे आणि ओमेगा आपल्याला दिलेलाच आहे. सो हाफ आय इज 9.831 इंटू 10⁻37 ओमेगा स्क्वेअर मीन्स
7.3 इंटू 7.3 इंटू 10⁻⁻10. ओके, याला सॉल्व केलं आपल्याला आन्सर मिळतं 2.619 इंटू 10⁻29 जूल्स. ओके. Example number 13, which is taken from October 1979 board exam. The example is a dish of mass 2 kg rolls on a horizontal surface with a velocity 0.1 meter per second. Find the total kinetic energy of dish. आता total kinetic energy शब्द का बरं वापरला आहे? कारण की बॉडी रोल होत आहे आणि बॉडी जर रोल होत असेल तर त्या बॉडीला कायनेटिक एनर्जी ऑफ ट्रान्सलेशन पण असते आणि कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन पण असते. म्हणून आपल्याला रोलिंग कायनेटिक एनर्जी शोधायची आहे आणि फक्त आपल्याला काय दिलं आहे? मास ऑफ द बॉडी इज गिवन 2 किलोग्रॅम आणि त्याचा लिनियर स्पीड दिला आहे 0.1 मीटर पर सेकंड, म्हणजे एम दिलं आहे, व्ही दिलं आहे, कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग काढायचं आहे आणि बॉडी आहे डिश. ओके, मग आता कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंगचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, हाफ mv² इन ब्रॅकेट 1 + k² के म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन. आता डिश कोणत्या ॲक्सिसभोवती फिरेल रोल केल्यानंतर? तर सेंटरमधनं जाणार आहे. सेंटर ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन, म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल? mr²/2, म्हणजेच रेडियस ऑफ गायरेशन किती असेल? r/√2. म्हणून केची व्हॅल्यू r/√2 टाका डिश असल्यामुळे. सो k² ऐवजी r²/2 ठेवलं आपण. r² कॅन्सल झाला. 1 + 1/2 म्हणजे ब्रॅकेटमध्ये असेल 3/2 इंटू हाफ mv² म्हणजेच 3/4 mv². सो कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग डिश हा फॉर्म्युला डायरेक्ट लक्षात ठेवा, तुम्हाला नीट आणि JEE कामात पडेल. पण बोर्डामध्ये जेव्हा तुम्ही सोडवसाल तेव्हा तुम्हाला असं सोडवावं लागेल, डायरेक्ट हा फॉर्म्युला वापरता येणार नाही, लक्षात ठेवा. नाही तर तुम्ही म्हणसाल की मला फॉर्म्युला माहिती आहे आणि मी डायरेक्ट हा फॉर्म्युला टाकून लिहितो, तर तुमचा या स्टेपिंगचे मार्क जातील प्रॉब्लेममधले. ठीक आहे, फॉर्म्युला मिळाला आहे आपल्याला 3/4 mv². व्हॅल्यूज पुटअप केली आपण. 3 m is 2, v² means 0.01/4, so it is 0.06/4, so it is 0.015 joules. So kinetic energy of rolling means total kinetic energy of that dish is 0.015 joules. Next example is taken from board exam, that is October 1984. Example is a dish of mass 5 kg rolls on horizontal surface without slipping with a velocity 10 meter per second. Find its kinetic energy. आता इथे लक्ष ठेवा, ही जी डिश आहे ही पण रोलच होत आहे आणि त्याची कायनेटिक एनर्जी आपल्याला काढायची आहे, म्हणजे आपल्याला कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग काढायचं आहे. डिशचं मास दिलं आहे आणि डिशचा फक्त लिनियर स्पीड दिला म्हणजे वेलॉसिटी दिलेली आहे. सो एम इज गिवन 5 किलोग्रॅम अँड व्ही इज गिवन 10 मीटर पर सेकंड. कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग वी हॅव टू फाइंड. सो कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंगचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, हाफ mv² इन ब्रॅकेट 1 + k²/r². डिश असल्यामुळे केची व्हॅल्यू r/√2, पुट द व्हॅल्यू ऑफ के. सो k² ची व्हॅल्यू होईल r²/2. सो r² गेट कॅन्सल, म्हणजे ब्रॅकेटमध्ये असेल 1 + 1/2 म्हणजे 3/2, 3/2 इंटू 1/2 म्हणजेच 3/4. सो कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग डिश इज 3/4 mv². पुन्हा त्याच स्टेप्स असल्यामुळे जास्त बोललो नाही मी. सो 3 m इज 5, v² मीन्स 10² 100/4. सिम्प्लिफाय करा, इट इज 375 joules. पुन्हा त्याच प्रकारचं नेक्स्ट एक्झाम्पल इज फ्रॉम बोर्ड एक्झाम मार्च 1987. A dish of mass 400 gram rolls on horizontal surface without slipping with a velocity 2 meter per second. Find its kinetic energy. पुन्हा त्याच प्रकारे mass is given 0.4 kilogram, v is given 2 meter per second and we have to find kinetic energy of rolling. Formula is kinetic energy of rolling is half mv² in bracket 1 + k²/r². For dish k is r/√2. So formula becomes kinetic energy is equal to 3/4 mv². Put the values. So 3 m is 0.4, v² means 4/4, 4 cancel, 3 into 0.4 means 1.2 joule. So kinetic energy of rolling dish is 1.2 joule. सेम तसंच आहे बघा, ऑक्टोबर 1989 मधलं एक्झाम्पल आहे. अ डिश ऑफ मास 500 ग्रॅम इज रोलिंग ऑन हॉरिझॉन्टल सरफेस विथ अ युनिफॉर्म वेलॉसिटी ऑफ 5 मीटर पर सेकंड. कॅल्क्युलेट द टोटल कायनेटिक एनर्जी. पुन्हा एम दिलाय 0.5, व्ही दिलाय 5 मीटर पर सेकंड. यू हॅव टू फाइंड कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग. पुन्हा त्याच प्रकारे कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग इज फॉर्म्युला इज हाफ mv² इन ब्रॅकेट 1 + k²/r². रिप्लेस k by r/√2. सो इट इज r²/2. r² get cancel, so it is 3/4 mv². Kinetic energy of rolling dish is 3/4 mv². So 3 m is 0.5, v² means 25/4. So it is 9.375 joules. So kinetic energy of rolling dish is 9.375 joules. And last example on this type, which is taken from board exam
दॅट इज मार्च 2017. काय म्हटलं बघा, अ सॉलिड स्पियर ऑफ मास 1 किलोग्रॅम रोल्स ऑन अ टेबल विथ लिनियर स्पीड 2 मीटर पर सेकंड. सॉलिड स्पियर आहे आणि तो एका टेबलवर रोल होतोय की ज्याचं मास 1 किलोग्रॅम आहे आणि त्याचा स्पीड 2 मीटर पर सेकंद आहे. फाइंड इट्स टोटल कायनेटिक एनर्जी. आता टोटल कायनेटिक एनर्जी शब्द जरी असला तरी आपल्याला कोणती कायनेटिक एनर्जी शोधायची आहे, रोलिंग कायनेटिक एनर्जी, हे लक्षात ठेवा. सो एम इज गिवन 1 किलोग्रॅम, व्ही इज गिवन 2 मीटर पर सेकंड अँड कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग वी हॅव टू फाइंड. आता बॉडी मात्र सॉलिड स्पियर आहे, लक्षात घ्या. मागच्या 2-3 एक्झाम्पलमध्ये डिश होती, त्यामुळे के ची व्हॅल्यू r/√2 आली होती, बरोबर आहे. हा सॉलिड स्पियर असल्यामुळे याच्या रेडियस ऑफ गायरेशनची व्हॅल्यू वेगळी असेल. सो हाफ mv² इन ब्रॅकेट 1 + k² आता के म्हणजेच रेडियस ऑफ गायरेशन सॉलिड स्पियरसाठी. सॉलिड स्पियर कोणत्या ॲक्सिसभोवती रोटेट होईल, जेव्हा तो रोल होईल तेव्हा तो स्वतःच्या ॲक्सिसभोवती किंवा अबाउट एनी डायमीटर तो रोल होईल. आणि अबाउट एनी डायमीटर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो 2/5 mr². आणि मोमेंट ऑफ इनर्शिया जर 2/5 mr² आहे तर रेडियस ऑफ गायरेशन असेल √2/5 टाइम्स r. सो प्लेस द व्हॅल्यू ऑफ के हिअर. सो 2/5 टाइम्स r² कॅन्सल होईल. ब्रॅकेटमध्ये असेल 1 + 2/5 म्हणजेच 7/5 इंटू हाफ mv². हाफ mv² बाहेर आहे. सो इट इज 7/10 mv². रोलिंग स्पियरची कायनेटिक एनर्जी 7/10 mv². लक्षात ठेवा फॉर्म्युला. डायरेक्ट वापरता म्हणाला पाहिजे आपल्याला नीट आणि JEE मध्ये. सो 7 m इज 1, v² मीन्स 4 अँड अपॉन 10. सो इट इज 28/10. सो इट इज 2.8 जूल. सो टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ दॅट रोलिंग स्पियर इज 2.8 जूल्स. मुद्दाम हा एक सेपरेट व्हिडिओ बनवला. सगळे एक्झाम्पल या ठिकाणी बोर्डमधले विचारलेले आपण घेतले आहेत.